किलो ना नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जे जे आपणाला ठावं किंवा जे माहिती होत आहे ते जगाला सांगितलं पाहिजे. काही वेळेला त्याच्यातनं ज्यांच्याबद्दलची आम्ही माहिती सांगतो आहे त्यांच्या योगे शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या इतर मंडळींना की ज्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे अशांना त्याचा फायदा होतो. आणि त्यामुळंच जेव्हा मी झापडे गावाचं नाव ना झापडे देसाई साहेब, हो झापडे. तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. नमस्कार नमस्कार. तर मला निकेतननी सांगितलं की तुमचा परिचय काय फणसमॅन, फणस की फणस किंग. लोकांनी ठेवलेलं आहे नाव ते. पण तुमचं आरोग्य विभागात काय काम होतं मग? मी एक्सरे सिटी स्कॅनला इन्चार्ज म्हणून होतो सिव्हिल हॉस्पिटलला 7 वर्ष. किती वर्ष? 7 वर्ष. 7 वर्ष आणि एप्रिल 19ला मी रिटायर झाले तिथेच. आणि आता रिटायर होऊन 6.5 वर्ष झाले. म्हणजे तुम्ही आरोग्य विभागात किती वर्ष सेवा केली मग? 32 वर्ष बर. 32 वर्ष सेवा करून तुम्ही रिटायर झाले. रिटायर झालं. हो, म्हणजे आणि नियत वयोमानानुसार 98 वर्ष. ठीक आहे. आणि मग ठरवलं की आपण फणसाची शेती नाही, करू. त्याच्या आधीपासून माझं काम चालू होतं. फणसात? त्याच्या आधीपासूनच होतं चालू हम्म. पूर्णपणे. बर. मग पोडी लोपारची तुमची जमीन किती मग? वडलं पर्यंत नाही, ही सगळे विकत घेतलेले आहे सर्व. किती एकर घेतली तुम्ही विकत आता? थोडी थोडी होऊन आता टोटल 28 एकर झालेले आहे. करेक्ट. हां आणि त्या मग त्या- 28 एकर, हां हां, मग त्या 28 एकर पहिले ही 8.5 एकर घेतली. मग ते आम्हाला कळलं की त्यांचे विकायचे आहे. म्हणलं शेजाऱ्याची हां, शेजारी नाही, ओळखीचेच होते. आधी ओळखीचं. हां. मग त्यांनी रेट सांगितला, वो एवढ्याला आहे. चला आता आपण खाली जाऊया नदी. हां. मग मग म्हटलं कोणाला पाहिजे, तर म्हटलं मला पाहिजे होते. किती नाही देणार, तर एवढ्याने काय लगेच थोडेसे आहे. सोसायटी लगेच काढली. काय सोसायटी आमचे काय आमची हेल्थ डिपार्टमेंटची सोसायटी असल्यामुळे एक 3 दिवसात मिळाले पैसे आणि लगेच व्यवहार करून टाकला. असं नंतर बाजूचा म्हणतोय त्याची 2 एकर होती, माझी पण घ्या. काय कारण हे सगळं जंगल होतं, ह्याच्या इकडं येता येत काही नव्हतं, नव्हतं. काही नव्हतं. म्हणजे आता ही जी फणसाची एवढी झाडं दिसतात इथून तुम्ही 10 फूट सुद्धा वर जाऊ शकत नव्हतात. ह्या करवंदाच्या झाडी गच्च अगदी पूर्णपणे. हे सगळं साफ करून त्याच्यावर सगळी लागवड केली. मग रान तयार करायला किती खर्च आला तुम्हाला त्यावेळेला आता सर मी एक पगार संपूर्ण ह्याच्यात घातला, म्हणजे माझ्या नोकरीतला. मिसेस पण सर्व्हिसला असल्यामुळे घर त्याच्यावर चालायचं. आणि मिथिलेशी मी तो म्हणजे स्कॉलर असल्यामुळे बरेचसे पैसे त्याने वाचवले. ठीक आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं का प्रेक्षकांनो मी कुठे आहे? इकडे दाखवा मला. तर मी यांचं म्हणणं आहे की फणसाच्या जवळपास 88 आता 88 जाती त्यांनी इथे केलेल्या आहेत. 28 एकरवरचं नर्सरी पण आहे. त्यांचे चिरंजीव आपल्याबरोबर आहे. त्यांनी UPSCचे 2 अटेम्प्ट केले आणि त्यानंतर तो प्रयत्न सोडून दिला. आणि त्यामुळे बरं झालं, महाराष्ट्राचं भलं झालं की ह्या निमित्ताने फणस ह्या फळाबद्दलची नवीन माहिती मला सांगितली. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी, की तुमच्या भागामध्ये पण फणस येऊ शकतो. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितलं मला की सर्वाधिक फणसाची लागवड आता विदर्भातच होते आणि मराठवाड्यामध्ये पण त्याची लागवड होते आहे. आणि आता तुम्ही सांगितलं एक फणस तुमचं 50 किलोचं आहे. 50 किलोचं म्हणजे अगदी 2 किलोच्या एवढ्या छोट्या फळापासून अगदी मीटर जॅक म्हणून आहे, 50 किलोचं, 50 किलोपेक्षा जास्त येतं फळ. ते अगदी 1 मीटरपेक्षा जास्त उंचीचं फळ. बरं. पण ते कुठून आणला तुम्ही? हा, तो कुठून आणला? तिकडून. ह्या सगळ्या शोधलेल्या व्हरायटी आहेत. बरं. वेगवेगळ्या शोधल्या म्हणजे कुठून शोधल्या? आता शेतकरी सांगतात आमच्याकडे एवढं मोठं फळ आहे, मग त्याला आम्ही क्रायटेरिया लावलेला आहे बऱ्याचशा गोष्टीचा. काय त्याची म्हणजे ब्रिक्स किती, गोडवा किती आहे खाण्यासाठी. जनरली आपण जे पिके वगैरे खातो त्याचा ब्रिक्स साधारण 15 ते साधारण 21 पर्यंत वगैरे असतो. 15 ते 21. 15 ते. आणि त्याच्यामध्ये एखादी म्हणजे अति गोडीची असते. काय सर्वात जास्त आता 42 ब्रिक्स असलेली व्हरायटी आलेली आहे. ती अजून 42 गोडवा असलेली सगळ्यात म्हणजे साखरेपेक्षाही गोड. बरं. असे. आता ही कुठली व्हरायटी? ही आपलं सदानंदा म्हणून व्हरायटी आहे. पण हे झाड बघा, हे 7 वर्षाचं झाड आहे हे. हां, पण आता पाऊस पडायला लागला. कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. यावर्षी तर तुफानीच पडला. हे बघा, ते झाड बघा, ह्या सगळ्या फांद्या सुकून जातात. ह्या सुकलेल्या जरा एकाच झाडाला आपण नीट बघू. ह्या सुक्या अति पाऊस पडला किंवा पाऊस पडला की फांद्या सुकतात पूर्ण. मग हीच व्हरायटी जर विदर्भात लावली तर ती उत्कृष्ट होते. कारण
त्याची पानं झडणार नाही. पानं धरणार नाही. बरं. ह्या हेवी रेनफॉलला ती सस्टेनच होत नाहीये. आता हे 7 वर्षाचं आहे आणि त्याच्यापेक्षा हे बरंच दुपटीनं उंच असले ही सगळी 7 वर्षाचीच आहेत. बरं. काय? फक्त ती वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी असल्यामुळे मग त्याच्यामध्येच आम्ही म्हणजे एक संशोधनपर आम्ही काम करतोय. त्याच्यामध्ये मग कोकणात होणाऱ्या चांगल्या आता जरी 88 व्हरायटी असल्या तर त्यातल्या एक साधारण 22-23 व्हरायटीचीच आम्ही कलमं करतो, ज्या कमर्शियल व्हायबल आहेत चांगल्या शेतकऱ्या. मग त्यातल्या 10 व्हरायटी कोकणासाठी, एक 7 ते 8 व्हरायटी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अगदी नाशिकपासून सोलापूरपर्यंत, विदर्भासाठी एक 4 व्हरायटी आणि मराठवाड्यासाठी एक साधारण 5 व्हरायटी. त्या त्या क्लायमेटला डोळे दाखवून लावावे उत्कृष्ट होत आहेत आणि 1.5 ते 3 वर्षात सगळ्यांना फळं येत आहेत. पण आता तुम्ही जसं म्हणालात की व्हरायटी किंवा वाण हां ते बघत असताना तुम्ही त्यातला गोडवा हा एक भाग बघता, बरोबर. त्याच्याशिवाय उत्पादनाच्या दृष्टीनं हां त्याचं उत्पादन किती आहे, फ्रूट साईज कसे आहे, काय वेळेला ओबडधोबड असे आत बाहेर असतात काय, मग त्याच्यामध्ये ते आतले जे गरे असतात त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. त्याच्यावर युनिफॉर्म शेप त्याचा, त्याची म्हणजे वेट त्याचं किती आहे काय, ह्या सगळा क्रायटेरिया लावला जातो त्याला. परत कधी फळं येतात हे महत्वाचं आहे. मे एंडला आणि जूनमध्ये पावसात होणाऱ्या फळांचा जास्त उपयोग होत नाही, ते वेस्ट होतात आहेत. जर मग डिसेंबरला पिकणारी व्हरायटी असेल किंवा जानेवारीत पिकणारी व्हरायटी असेल तर ऑफ सीझनला असल्यामुळे त्याला रेट जास्त मिळतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा जास्त आहे. आता आमच्या इथून गेलेले झाडं कुडाळ गेलेत काय, त्यांच्याकडे आता 15 दिवसापूर्वीच त्याने फोटो टाकले, पिकायला लागलेत फळं. त्याच्याकडे 1,000 रुपयाला एक फळं मागतात तरी तो माणूस देत नाही आणि भरपूर फळं धरलेली आहेत. वा. आता ह्या वाणाचं काय वैशिष्ट्य, ह्या वाणाचं काय वैशिष्ट्य, हा जो वाण आहे हां ह्याचा जो गोडवा आहे एक साधारण 26-27 ब्रिक्स आहे त्याचा गोडवा आणि खालपासून फळं लागतात अशी भरपूर, अशी खाली बुंदापासून जमिनीवर असतात फळं. वा. तुम्ही त्या सीझनला आलात तर तुम्ही बघू शकाल जमिनीपासून अशी फळं असतात भरपूर आलेले. मग सर्वाधिक फळधारणा होणारं कुठलं वाण आहे? ह्या सगळ्यांनाच आहेत. ह्या ज्या आहेत ना, आता ते मीटर जॅक वगैरे त्याला कमी आहे. आता तिथे एक आम्ही 37 किलोचं फळ काढलं, 37 kg म्हणजे अगदी, आणि युनिफॉर्म शेप एवढं आम्ही दोघांनी उचलून तिथे वरती नेलं, एवढं त्याचं वजन होतं. एखादं ठिकं उचलावं तसं झालं ना ते. हा पोत्याचं एखादं, पण त्याला फळं कमी येतात, त्याच्यामुळे ती आम्ही कमर्शियल मध्ये धरत नाही. हा, कारण एकदा कट केलं की ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वापरायला पाहिजे. हीच अडचण आहे त्यातली. आता दुसरी रुद्राक्ष म्हणून व्हरायटी आहे. काय निसर्ग सुंदर आहे कोकणाचा. हा, रुद्राक्ष म्हणून रुद्राक्ष, त्याच्यामध्ये लाल कलरचे गरे आणि पिवळ्या कलरचे छोटंच फळ येतं, एक साधारण 5 किलो पर्यंत. म्हणजे एका फॅमिलीला फोडलं तर ते पुरेल. पण ती घडाने फळं येतात. काय म्हणजे 2 वर्षापासून ते धरायला लागलं. पहिले 28 आली, नंतर वाढत गेल्या वर्षी 72 फळं होती 6व्या वर्षी. कोकणात आपली मूळची फणसाची किती व्हरायटी आहेत, वाण आहेत? त्याला असं म्हणजे असं कुणी त्याचं मोजमाप केलेलंच नाहीये. फक्त कापा आणि बरका, म्हणजे कडकवाला आणि नरमवाला, काही ठिकाणी त्याला शेंबडा म्हणतात काय अशा, आणि कापा म्हणजे सुका असा सोलून खातो आपण असं. ह्या 2च व्हरायटी होत्या. मी 15 वर्षापूर्वी सर्वे केलाय सर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, मोटरसायकलने फिरून. त्याच्या कापा आणि बरका किती झाडं आहेत, तर त्यावेळेला मला 2 जिल्ह्यामध्ये साधारण 7.5% कापा फणस आणि 92% जास्त बरका. पण मार्केटला आपण जेव्हा फळ घ्यायला लोक येतात तेव्हा तो पहिला विचारतात कापा आहे का, पण तोच कमी आहे. काय कारण कमी असण्याचं? लोकांना तो आवडतो, हाताला लागत नाही, डायरेक्ट सोलायचा आणि खायचा आहे. आणि बरका आहे तो पूर्ण अख्खा तोंडात टाकायचा आणि त्याची बी बाहेर काढायची. ते लोकांना गिळगिळीत वाटतं, लोकांना आवडत नाही. पण मग ह्या सगळ्या तुमच्या प्रयत्नामध्ये शासकीय पातळीवरती स्वतःहून सरकारनं काही फणसाचं संशोधन केलंय? आमची मागणी आहे मिथिलेशची मी वेगळ्या अर्थाने विचारणार आहे, पण तुमचं आधी मला समजून घेऊ द्या. जर झालं ना तर शेतकऱ्यांचा खूप काय फायदा होईल काय. पण हे विद्यापीठ काही नाही करत आहेत काय. आता आम्ही इथे लांजामध्ये संशोधन केंद्र व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतोय. इथं जिल्ह्याचं कृषी विज्ञान केंद्र लांजामध्ये आहे, 125 एकर जागा आहे त्याची. त्यातली एक 5-10 एकर जर जागा दिली संशोधन आहे म्हणजे त्याच्यासाठी, तर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. आणि लांजा हे सेंटर प्लेस आहे, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा एंड, इकडे सिंधुदुर्ग जिल्हा. इकडे जरा कॅमेरा घ्या आपला. हा, लांजा हे सेंटर आहे. हा निसर्ग पण दाखवा ना, त्या नर्सरीत तुम्ही आहात. मला इथे आल्यानंतर मी 22-25 वर्षापूर्वी जो कोकण बघितला होता तो मला इथे दिसला.
मला ज्याला वर्जिन आपण म्हणतो की अनटच्ड आहे, फार व्यावसायिक पद्धतीच्या काही घडामोडी कमी आहेत, करायला हरकत नाही व्यावसायिक पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज, काही हरकत नाही मला त्याची. तर लांजामध्ये मात्र ते सेंटर नाही झालं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही. मध्ये अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे, पण अजून काय त्याला मंजुरी, कारण हा सेंटर प्लेस होईल. म्हणजे इकडचा रत्नागिरी अगदी म्हणजे खेडपर्यंत, इकडे सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूरचा भाग म्हणजे चंदगड वगैरे जो भाग आहे त्याचा हा सेंटर प्लेस, लोकांना हे मध्यवर्ती ठिकाण पडेल इथे झालं तर. आता मला तुम्हाला जे विचारायचं होतं, कारण तुम्ही एक FPO केली आहे महाराष्ट्रामध्ये, जवळपास 1000-1500पेक्षा जास्तच्या ॲक्टिव्ह FPOज आहेत, तशी संख्या 10-1000पर्यंत गेलेली. तर तुमचा हा FPO पूर्णपणे 1.5 कोटीचा जो टर्नओव्हर करतो, त्याच्यात करता काय तुम्ही? बेसिकली सर त्याच्यामध्ये 1.5 कोटी टर्नओव्हरमध्ये फणसाचं एक ट्रेडिंग आपण करतो. म्हणजे सुरुवात आपण फणसाच्या पहिले नर्सरी व्यवसायापासून सुरुवात केली, ओके. नंतर ट्रेडिंग व्यवसाय सुरू केला. म्हणजे फणस पूर्वी फक्त जसं तुम्हाला बोललो की इथनं वटपौर्णिमेला 5 आणि 10 रुपयांनी घेऊन जायचे आणि मुंबई पुण्याला 150-200 रुपयाला विकायचे. ती मधली चेन ब्रेक करून इथनंच शेतकऱ्यांकडनं जास्ती रुपयाने पैशाने विकत घेऊन आम्ही ते डायरेक्ट ट्रेडिंग सुरू केली. नंतर एवढे वर्ष छोटं प्रोसेसिंग युनिट आम्ही आमचं सुरू केलं. प्रोसेसिंग युनिटमध्ये फक्त फणसाचे तळलेले गरे किंवा फणस पोळी एवढ्यापुरतीच फणस मर्यादित होता. पण फणसातला जगातला जर आस्पेक्ट बघायला गेला तर फणसापासून रेडी टू इट व्हेजिटेबल, विगन मीट असेल, पिक्या गऱ्यांचे चिप्स असेल, आटळीचा वापर असेल, बाहेरच्या सालीचा वापर असेल, हे R&D कोणीच केलं नव्हतं. मग त्याच्यावरती आम्ही त्याच्यात फूड प्रोसेसिंग वगैरे करायला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्यानं मग असं हे FPOचं पूर्णपणे आम्ही आमचं जाळं केलं. आणि ज्याच्यामध्ये फणस हे मेन पीक आहे आणि सेकंडरी क्रॉप हे काजू म्हणजे कॅशू हे सेकंडरी क्रॉप आहे. आणि आता इथून पुढे आमची जी वाटचाल आहे ही हे जॅकफ्रूटचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स ना फक्त भारतात तर अगदी एक्सपोर्ट पर्यंत पोहोचवण्याचं आमचं त्याच्यामध्ये मानस आहे. आणि त्यासाठी हे फूड प्रोसेसिंग युनिटचं देखील आम्ही त्याच्यामध्ये FPOच्या अंडर काम करत आहोत आता सध्याच्या घडीला. वाहतुकीचा प्रश्न सोडला, कारण त्याच्याबद्दल सोल्युशन पुढं कमर्शियली शोधता येईल. पण जर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अशी फणसाची लागवड झाली तर तुम्ही जसं आता बायबॅक करत आहात, तुम्ही काय किती दराने खरेदी 10 करता? रुपीज पर केजी. मिनिमम आहे ना. तर तितकं मार्केट उपलब्ध आहे का फणसासाठी? फणसाचं सर जर तुम्ही आजच्या घडीला बघाल तर फणस जो सगळा मुंबई पुण्यात किंवा नॉर्थ इंडियामध्ये जो येतो हा सगळा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश इकडून येतो. आणि तो आधी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून मिळायला सुरुवात होते. आपल्याला फणस फक्त वटपौर्णिमेलाच दिसतो, नाही तर मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणावरती. तीच जर लागवड त्या लोकांना जर इथल्या इथे महाराष्ट्रात जर अवेलेबल झाली तर त्याला चांगले रेट मिळू शकतो. आणि तुम्ही जर बघाल सर फणसाचं जर उत्पन्न बघायला गेलात, एखाद्याने समजा शेतकऱ्यांना 500-1000 झाडं जरी लावली तर त्यातनं बसणं जे मिळणार उत्पन्न आहे हे खूप मोठे, म्हणजे हजारो टनेज मध्ये आहे. नाही, मग मी तुम्हाला एका एकरचा हिशोब विचारणार होतो. साधारणपणे आंबा आपल्याकडे 5x10 किंवा 5x15 ह्या पद्धतीने हाय डेन्सिटीला करायला लागलेत. तर एक फणसाचं झाड त्याच्या नर्सरीत तुम्ही घेतल्यापासून, म्हणजे त्याचा रोप घेतल्यापासून साधारणपणे लागवडीचा पूर्ण खर्च किती होतो? हे नाही, इकडे जाऊन, एवढं छान निसर्ग आहे. हा, साधारण त्याचा खर्च जर म्हणाल सर काय, एका एकरला साधारण 15 मागे फूट बघा. एका एकरला 15 फूट बाय 15 फूट वर साधारण 200 झाडं बसतात. कशापाठी? साधारण झाडांचा खर्च एक 60,000 रुपये येतो. आणि वरती त्याला खड्डा करणे, त्याला बाबा थोडंफार ऑर्गॅनिक खत वगैरे टाकणे, हे साधारण त्याचं एक 70,000 ते 75,000 रुपये एकरीपर्यंत त्याची लागवड होऊन जाते. आणि तिसऱ्या वर्षी ऑनवर्ड्स त्याला कमर्शियल फ्रुटिंग यायला सुरुवात होऊन जाते. तिसऱ्या वर्षी ऑनवर्ड जर म्हणायला गेलं तर साधारण तिसऱ्या वर्षी 6 ते 7 फळं, एक फळ साधारण 10 किलोचं, म्हणजे 60 ते 70 किलो एका झाडापासून. आणि 200 झाडं जर म्हणालात तर 12 ते 14 टन उत्पन्न यायला सुरुवात होते. जो आम्ही बायबॅक करतो साधारण बाबा 10 रुपये पर केजी न जरी केला तर साधारण 1.5 लाख रुपये हे नेट प्रॉफिट हे तिसऱ्या वर्षी त्याला मिळायला सुरुवात होते. मार्केटमध्ये जर त्याचे रेट बघायला गेले जर अर्ली बेरिंग व्हरायटीज असेल हा 15 रुपये किलो, 20 रुपये किलो. या वर्षी पुण्यातला सर्वात लोएस्ट रेट फणसाचा जो होता पीक सीझन मध्ये एप्रिल-मे मध्ये हा साधारण 33 रुपये पर किलो होता, जो सुरू झाला 80 रुपये पर केजी पासून. तर अशा प्रकारची जर लागवड असेल आणि ह्याला मुळात बघा तुम्ही, कोकण हे आंब्यासाठी पण फेमस आहे. तर साधारण 1 एकर मध्ये समजा एखादा शेतकरी 5 लाख रुपये कमवतोय, पण त्याचा मेंटेनन्स आणि खत फवारण्यांवरच त्याचा साधारण 3-4 लाख रुपये खर्च होतो. इथे फवारण्या नाही आहेत. फणस हे जगातलं असं एकमेव फळझाड आहे ज्याचं मिनिमम आयुष्य 100 ते 300 वर्ष आणि ह्याला कुठल्याही प्रकारचे खत फवारण्याची गरज लागत नाही. आणि म्हणूनच हे जगातलं सर्वात मोठं फळ आणि सर्वात ऑर्गॅनिक फळ, म्हणजे आपण आज ऑर्गॅनिकचं सगळं जर बघतो पण ऑर्गॅनिक म्हणतो, पण फणस हे नॅचरली ऑर्गॅनिक फळ आहेत, कारण की त्याला कुठलेही पेस्टिसाइड्स किंवा खत फवारण्यांची गरज लागत नाही. त्यामुळेच ग्लोबल फूड हंगर इंडेक्स मध्ये सर्वात प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप जर असेल तर फणस आहे. म्हणजे याची बॅक हिस्ट्री जर सांगायची झाली, म्हणजे वडिलांनी सुरू करायची आणि याची, तर 1972 साली दुष्काळ पडला होता
आणि हे किनारपट्टीवरचे सगळे राज्य हे फणस खाऊन जगलेले आहेत. हम्म. मग भाजीच्या स्वरूपात असेल, त्याच्या आटळांच्या स्वरूपात असेल किंवा हम्म. पिक्या गऱ्यांच्या स्वरूपात असेल, हम्म. तर अशा पद्धतीने त्याचं हे केलं होतं. हम्म. आणि तीच स्टोरी आता रिपीट झाली 2020 मध्ये श्रीलंकेमध्ये. हम्म. बीबीसीने त्याचा रिपोर्ट चांगला केलेला आहे हम्म. की 2 वर्ष ग्रामीण भागातली लोक त्या देशामध्ये फणस खाऊन जगलेले आहेत. ते फणस हे फळ न बघता अन्न म्हणून बघितलं गेलं पाहिजे. हम्म. आणि आमचं फ्युचरचं ते व्हिजन जर बघाल हम्म. तर जगाच्या मार्केटमध्ये फणसाला व्हिगन मीट म्हणून सर्वात जास्ती डिमांड आहे. येस. म्हणजे शाकाहारी मटण, आणि बरेचसे देश हे शाकाहारीकडे वळत असल्यामुळे जॅकफ्रूट इज द फ्युचर क्रॉप. हम्म. याच्यामध्ये फणसाची बी असेल, आतले कच्चा छोटा फणस असेल, मोठा फणस असेल, हम्म. त्याची साल असेल, या सगळ्याचं युटिलायझेशन चांगल्यारीत्या होऊ शकतं. हम्म. अच्छा, वेगन मीट म्हणून त्याचा आता जास्त तुम्ही म्हणताय तुम्ही की जर बघा फणसाचं टेक्स्चर जर बघाल तर आता विदर्भात एवढी मोठी लागवड झाली तर काही शेतकरी आमच्याकडे येतात, ते म्हणतात आम्हाला 500 झाडं लावायची, 1000 झाडं लावायची. विदर्भात ना? विदर्भ मराठवाडा दोन्हीकडची. हम्म. तर मग तेव्हा आम्ही त्यांना त्याच्यावर एवढी झाडं लावून करणार काय? तर तिथं आता सर मोठमोठी जी लग्न होतात, हम्म. 8000, 10000, 5000 लोकांचे, हम्म. तर केटरर्स लोक तिथं जागेवर येऊन फणस विकत घेऊन जातात. का? तर जसं आता पनीर आहे, हम्म. तर पनीर सर्वात अडल्टरेटेड आणि महाग देखील आहे. हम्म. तर आता जॅकफ्रूटचे कबाब असतील, हम्म. जॅकफ्रूटची बिर्याणी असेल, हम्म. किंवा जॅकफ्रूटचे कटलेट्स असतील, हे आता फार फेमस व्हायला लागलेत. कारण की फणसाला असा मीठ म्हणजे चिकन सारखा टेक्स्चर आहे त्याला, हम्म. आणि ते खायला पण चिवी आहे. तर त्यामुळे त्याचा व्हॅल्यू एडिशन मध्ये खूप चांगल्यारीत्या त्याचा फायदा व्हायला लागला. हम्म. मी पुन्हा तेच म्हटलं की वाहतुकीचा मुद्दा सोडला तर असे एफपीओज इथे शक्य आहे का तुम्हाला बायबॅक करणं, किंवा विदर्भ मराठवाड्यामध्ये असं बायबॅक करणारे एफपीओ वर्कआउट होतील फणसाचे? 100% एफपीओ वर्कआउट होतील. कारण की सर त्याला मुळात तर तिकडे एफपीओ करायची झाली तर मुळात पहिले प्लांटेशनची गरज आहे. आणि प्लांटेशन झालं तर तिथे छोट्या इकडे आम्ही तेच करायला सांगतो. बाकी जे एफपीओ नॉन वर्किंग होते सर, तर त्यांच्याकडनं आम्ही फ्रुट्स प्रोक्युअर करून फ्रुट्स विकत घ्यायला लागलो. किंवा जर इथे सेकंडरी प्रोसेसिंग होत असेल तर प्रायमरी प्रोसेसिंग त्यांच्या जागेवरती किंवा त्यांच्या फॅसिलिटीमध्ये करायला सुरुवात झाली. जेणेकरून हे विन विन सिच्युएशन मध्ये एफपीओ झाले 10,000 प्लस किंवा खूप साऱ्या, पण ऍक्टिव्ह एफपीओ ज्या बाकीच्या एफपीओ 5-10 एफपीओ सोबत घेऊन केलं असतं तर फणसाची पण जर्नी फार मोठ्या चांगल्यारीत्या करता येऊ शकते. ग्रेट. तुम्ही मला रंगाबद्दल सांगितलं. प्रत्येक फणसाची याच्या पानांचा आकार पण वेगळा आहे, पानांचा आकार वेगळा आहे, त्याचा कलर वेगवेगळा आहे, त्याचा ही shape कुठली व्हरायटी वेगवेगळा आता? आहे. आता ही भैरचंद्र म्हणून व्हरायटी आहे सर. साधारण हिला 17 ते 18 किलोचं फ्रूट येतं त्याच्यात मेन सीझन मध्ये. बरं. हा, आणि आकार वेगळा आहे प्रत्येकाचा? प्रत्येकाचा आकार वेगवेगळा आहे. काही पूर्ण ओव्हल शेपचे आहेत, काही पूर्ण रुद्राक्षीच्या आकाराचे आहेत, काही लांबडे फणस आहेत. जसं बाबाने सांगितलं की 2 किलो पासून 50 किलो पर्यंतच्या व्हरायटीज देखील आहेत. अगदी ते झाड आहे त्याचं पूर्ण फुटबॉल म्हणजे असं प्लेन ह्याच्यावर जरा जरी उतार असेल त्या बाजूला गडगड जाईल खाली, पूर्ण फुटबॉलच. व्हरायटीचं नावच फुटबॉल जॅकफ्रूट. म्हणजे आमचं सर याच्यामध्ये व्हरायटल कलेक्शन करण्याचा मानस याचा मागचा उद्देश असा आहे की जॅकफ्रूटचं हे रिसर्च सेंटर टाईप आहे. आणि इथे जगभरातली लोक, महाराष्ट्रभरातली, देशभरातली लोक काय येतात की फणसाच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या व्हरायटीज बघण्यासाठी. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये कमर्शियल आस्पेक्ट नव्यानं चांगल्या रूपाने डेव्हलप झालेले आहेत. पण मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये केरळनी फणसाबद्दल काय केलंय जे आपण अजिबात केलेलं नाही, आणि काय करू शकतो आणखी? ह्याच्यामध्ये सर मुळात केरळचं 2017 साली राज्याचा फळ फणस म्हणून डिक्लेअर झालेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये R&D, आता आम्ही एवढे वर्ष प्रयत्न केले, ते पूर्वी फणस कुठल्याच योजनेमध्ये नव्हतं, शासकीय योजनेत. म्हणजे फळ आपल्या लागवडाचं MREGS मध्ये अगदी 35 रुपये रेट होता, तो आता वाढत आता अगदी हेक्टरी साधारण 1,12,500 रुपये मिळायला सुरुवात झाली. कुठल्याही योजना आहेत शेतकरी उत्पादक कंपनीच्या आहेत, त्या सगळ्या काजू आंब्यासाठी आहेत. फणसासाठी एकही योजनेमध्ये नव्हत्या. अजूनही आता यायला लागले. हे गेले 7-8 वर्षामध्ये आम्ही प्रयत्न केल्यापासून. आणि ज्या प्रमाणावरती योजना स्पेसिफिक एखादं क्रॉप, सर एक उदाहरण घेता येईल, आपण मखण्याचं उदाहरण घेऊ. आपण जेव्हा आता मखना बोर्ड झाला तेव्हा त्याची हाईप क्रिएट झाली देशभर आणि जगभर, म्हणजे बिहार आणि याच्यामध्ये. पण त्याच्यापेक्षा 20 पटीनं जास्ती न्यूट्रिशियस असलेलं क्रॉप म्हणजे हे फणस आहे. मग त्याला त्या प्रकारचं ब्रँडिंग, मार्केटिंग, R&D, त्या प्रकारचं गव्हर्नमेंट सपोर्ट आणि अशा FPOs एकत्र येऊन जर काम केलं तर हे जे फळ आहे, जे जगामध्ये डिमांड आहे, हे उत्तमरित्या ग्लोबल मार्केट कॅप्चर करू शकतं. बढिया. हा फणसच आहे ना? नाही, हे जंगली झाड आहे. जंगली. मला एक सांगा, तुम्ही म्हणालात की फणसाचं झाड 300 वर्ष टिकतं, ते किती उंच होतं, आणि ज्या वेळेला कल्टिवेशनची वेळ येते तेव्हा जे वेगळे अडचणी सांगितल्या जातात कल्टिवेशनच्या, त्याला काय सोल्युशन? आता जुनी जी झाड आहेत ही मिनिमम त्याचं आयुष्य 100 ते 300 वर्ष, ही अगदी 50 फूट, 60 फूट, 70 फूट उंचीची पण झालेली आहेत. आणि त्याच्यावरती अगदी 100, 200, 500 फळं देणारी पण झाडं आहेत. असं पाहता येतं 60-70 फूट वाला ऑलरेडी खूप सारी झाडं आपल्या इथं पण दाखवतोय. बघूया. आणि आता ही नवीन जी लागवड होते ना सर, ह्याच्यामध्ये आम्ही कमर्शियल आस्पेक्ट पूर्ण आणलेत. म्हणजे तुम्ही बघाल
व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया या देशामध्ये फणस भारतातून तिकडे गेला आणि पूर्ण जगाचं मार्केट आत्ताच्या घडीला हे छोटे देश सांभाळतात फणसाचं. आणि तिथे जर बघाल तर हे स्पेसिंगचा डिस्टन्स, त्याला आम्ही प्रुनिंगची टेक्निक डेव्हलप केली जेणेकरून हे झाड उंच जाणार नाही. तुम्ही जे आता मगापासून सगळी झाडं बघितलं ती झाडं उंच गेलेली नाहीत, म्हणजे इतक्या ती डबल टिबल हाईटची झाली असती. तर प्रुनिंग डेव्हलप त्याला काय छाटायचं का वरून लहान असताना त्याला प्रुनिंग करावं लागतं. म्हणजे बाकीची फळझाडं ही मोठी झाल्यावर प्रुनिंग करतात, पण ही लहान असताना प्रुनिंग केलं तर झाडाचा घेरा होऊन जातो. म्हणजे भविष्यात किती जरी वर्ष झाली तरी एखादी शिडी लावून सगळे फणस काढता येऊ शकतात. बरं. पण मग आता जेव्हा पूर्ण वाढलेलं, पूर्ण फळ द्यायला लागलेलं झाड हे किती वर्षाचं झाल्यानंतर आपण म्हणतो? तिसऱ्या वर्षीपासून कमर्शियल फ्रूट द्यायला सुरुवात होऊन जाते. राईट. अगदी 5-7 वर्षां, कारण तुम्ही असं सांगता त्याप्रमाणे एकदा तुम्ही लागवड केली की 100-150 वर्ष तुम्हाला हे उत्पन्न देणारच आहे. बरोबर. तर अशा स्थितीमध्ये एकरी जे तुमचं गणित बनतं साधारणपणे, तर ते काय बनतं? एकरी साधारण मिनिमम टू मिनिमम एका एकरला 2.5 ते 3 लाख रुपये एकर हे कायमस्वरूपी लॉंग टर्म सस्टेनेबल जास्त होईल, येत राहील. जास्त होईल. म्हणजे हे अप टू 5 इयर्स 8 इयर्स मी सांगतोय. आणि त्याच्यानंतर पण सर जे वाढत जाईल ना, कारण की हे कसं आहे सर, झाडाच्या वयोमानावर आहे. झाडाचं जेवढं वय वाढत जाईल तेवढी त्याची फळसंख्या वाढत जातील. तिसऱ्या वर्षी 6 ते 7 फळं, 5व्या वर्षी साधारण 10 फळं, 8व्या वर्षी साधारण 20 फळं. जसं अजून वय वाढेल तर त्याची अजून त्याची फ्रूट क्वांटिटी वाढत. सगळ्यात जास्त जेव्हा पूर्ण मच्युअर झालेलं झाड आहे, पूर्ण वाढ झालेलं आहे, ते किती फळ धारणा करतं? 150 ते 200 आहेत. एक शेवटचा मुद्दा घेऊ आणि आपण थांबूया. तुम्ही आठवडीबद्दल मला असं म्हणालात की ती आठवडी म्हणजे 3-4 बदाम जेवढं त्याचं न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे तेवढं त्याच्यात आहे. आता फणसामध्ये सर्वात पौष्टिक घटक जर असेल तर ती फणसाची आठवड आहे. आणि ते का तर आपल्याला सांगितलं की कोणीतरी सांगितलं मीच आहे की बदाम पाण्यात भिजत घाला, साल काढा, म्हणजे आपली बुद्धी तल्लख होते आणि XYZ गोष्टी. पण जॅकफ्रूटची बी जर म्हणाल, त्याचं न्यूट्रिशनल अनालिसिस केलं तर 4 ते 4.5 बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे का फणसाच्या आठवीमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत. आता फणसाची ती आठवीची पावडर आता प्रोटीन एक्सट्रॅक्शन साठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात झाली. आपण नाही करत आहे, आपल्याला भविष्यात ते सगळ्या प्रोसेसिंग मध्ये करायचं आहे. पण जिथं R&D झालेला आहे तर प्रोटीन एक्सट्रॅक्शन साठी फणसाच्या आठवीचा वापर सुरू व्हायला लागला. ग्रेट. आणि बाकीचं जे साल आणि त्यात तुम्ही म्हणालात की जनावरांसाठी सुद्धा ते उपयोगी असं फूड आहे. कारण की एवढ्या वर्ष सर फणस खाल्ला आणि फेकून दिला तर गाय किंवा म्हैस येऊन ती खाते, पण ती का खाते, मग त्याचं अनालिसिस आम्ही केलं तर ते उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड आहे. त्याच्या त्यांच्या मिल्क मधलं क्वांटिटी तर वाढतेच, मिल्क फॅट पण वाढतं. वा. थांबूया, वेळेची मर्यादा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे लोक आहेत, त्यामुळं आपल्याकडच्या ह्या कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध क्षेत्रामध्ये संशोधनपर गोष्टी वैयक्तिक पातळीवरती घडतात. मी नेहमी म्हणतो की पॉलिसी बनवत असताना अशा लोकांना बरोबर घ्या. सगळेच IAS ऑफिसर्स हे इतके बुद्धिमान असतात असं मला तर अजिबात वाटत नाही. राज्यकर्त्याबद्दल त्यांचा संवेदनशील भाव असतो की आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. दिशा कुठे चुकते, ज्यावेळेला धोरणं ठरवत असताना आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीचे धोरणं ठरवतो. मी हल्ली ते नेहमी म्हणतो की तुम्ही ह्या मंडळींना बरोबर घ्या, इथे काय करता येऊ शकतं, इथं कशा पद्धतीनं पुढं जाता येऊ शकतं, आणि मग बघा धोरणात कसे सुंदर असे बदल होतील. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कुणाचंही कसल्याही स्वरूपाचं प्रमोशन करत नाही. फक्त तुम्हाला ते कळावं, तुम्हाला आवडावं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या चिकित्सक बुद्धीनं त्याचा विचार करा, त्याचा वापर करा. आणि हे अशा पद्धतीची फळधारणा जर मराठवाड्यात होऊ शकत असेल, विदर्भात होऊ शकत असेल, उत्तर महाराष्ट्रात होऊ शकत असेल तर ती जरूर करा. तुमचा कोणाचा तरी संपर्क क्रमांक द्या, तुमचाच द्या. देसाई साहेब, तुमचा नंबर? हो चालेल. माझा नंबर आहे 94 22 62 41 01. राईट. हे बरेचसे प्रेक्षक मला जे प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये टाकतात ना, तर ते मला टाकू नका. तुम्ही शेवटपर्यंत बघितलं असेल तर हा नंबर तुमच्याकडे असतोच की, त्यांना टाका. त्यांनी फोन नाही उचलला तर SMS करा. थांबूया आपण इथे. धन्यवाद. धन्यवाद. कॅमेरावर निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.